केलं जातं आहे किंवा त्याचा एक प्रोपोगंडा तयार केला जातो, म्हणजे रामाचा हक्क फक्त भारतीय जनता पार्टीकडेच गेला आहे? नाही असं नाही आहे. ते थोड्या वेळाकरता असं असेल, पण ते रामाचा सगळा हक्क जाऊ शकत नाही आणि राम त्यांना घेऊ देणार नाही. साहेब, सोलापूरमध्ये एक आज मोर्चा होतोय, वक्फ बोर्ड कायदा रद्द व्हावा या मागणीसाठी एक मोर्चा होतोय. आपण कशा पद्धतीने बघता वक्फ बोर्ड कायदा आणि या सगळ्या मोर्चांचा? जो वक्फ बोर्ड कायदा आहे त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल, काही वेगळं असेल तर दुरुस्त करता येतं. ते दुरुस्त करून वापरात आणलं पाहिजे. जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामाबद्दल मांसाहार करतात असा उल्लेख केलेला होता. कसं बघता तुम्ही त्याला? कसं बघता म्हणजे त्यांनी त्यांचं मत सांगितलं, वाचलंय, ते सांगितलेलं आहे. आता कुणी सांगावं, मी काय बघायला गेलो नाही त्या. सर, बाबरी मशीद ज्यावेळेस पडली त्यावेळेस पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान होते, म्हणजे काँग्रेसची सरकार होती. आणि आज राम मंदिर एक उभारलं आहे ती भाजपची सरकारमध्ये. तर तुम्ही भाजपला काय संदेश द्याल? कारण ज्यावेळेस बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळेस काँग्रेस होतं आणि आज भाजप त्याचा म्हणजे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो. भाजपला काय संदेश देणार मी? तेच आपलं दुसऱ्याला संदेश देण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आपण काय संदेश देणार? चाललं 22 तारखेचा त्यांचा कार्यक्रम आहे, ते करतील. पण प्रभू रामचंद्राच्या बाबतीमध्ये ज्या मनामध्ये भावना आहेत त्या प्रत्येकाच्या मनामधल्या भावना असतातच, त्याला विरोध करण्याचा प्रश्नच नाही. महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी वंचितला घेण्याचा विचार लोकसभेच्या निवडणूक काय अनुषंगाने होतो? आता वर काय चाललेलं आहे माहिती नाही, पण सगळ्यांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे हा मताचा मी. सण समानचा त्यांचा आग्रह वारंवार आहे. 48 जागांबद्दल माहिती मागवली सर काँग्रेस समान पक्षाने. प्रकाश जे म्हणतात ते त्यांचं सगळंच ऐकतील असं नाही, पण मी ह्या मताचं आहे की त्यांनाही चर्चेत घेतलं. सर, काँग्रेस सोबत असली तर आवडेल आपल्याला? हां, वंचित आपल्या सोबत असेल तर आपल्याला आवडेल, कारण वंचित मागच्या वेळेस आपल्या विरोधात होती इथं. गेली ते 3ऱ्या नंबरवर गेले. आता त्यांना ते कळलंय, त्यामुळं तरी पण ते इच्छितात तर स्वीकार केला पाहिजे त्याचा. सर, काँग्रेसनं 48 जागांबद्दल माहिती मागवली आहे महाराष्ट्र राज्यातली. तर तुम्ही कसं बघता? कारण 48 जागा महाराष्ट्रात काँग्रेस लढवणार त्या महाविकास आघाडीत. आता ते बघितलं पाहिजे ॲनालिसिस करून. सर, त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत. सर्वे आहे, लोकांशी विचार करण्याची दृष्टी आहे, पॉलिटिकल पार्टीशी विचार केला पाहिजे. हे सगळं बघून करावं. स्थानिक पातळीवर तुम्ही जमेचं राजकारण करता. आता महेश कोटेंच्या बाबतीत पण तुम्ही बोलताना त्यांचा शब्द दिसला आहे. तर या निवडणुकीमध्ये काँग्रेस सगळ्या पक्षांना सोबत घेऊन कशा पद्धतीने पुढे जाईल? आत्ताच काय मी भविष्यवाला नाहीच आहे सगळं सांगा.